स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाच्या अंतर्गत अगरबत्ती प्रशिक्षणाला शेकडो तरुण आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दिनांक 16 मे रोजी दुपारी 12 वाजता MIDC असोसिएशनच्या सभागृहामध्ये अगरबत्ती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणाला जवळपास 135 तरुण व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वप्रथम श्री महालक्ष्मी व विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षण शिबिराला उद्घाटक म्हणून श्री दिलीपरावजी लोखंडे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले बँकेचे उपाध्यक्ष श्री प्रमोदरावजी कोरडे आणि स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान तथा MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे अमरावतीचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर हे अध्यक्षस्थानी होते. यानंतर श्री दिलीपरावजी लोखंडे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष आणि महात्मा फुले बँकेचे उपाध्यक्ष श्री प्रमोदरावजी कोरडे यांचं स्वागत स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान तथा MIDC इंडस्ट्रियल असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केलं. श्री किरण भाऊ यांचं स्वागत सौ माला दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं. श्री दिलीपरावजी लोखंडे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष तसेच महात्मा फुले बँकेचे उपाध्यक्ष श्री प्रमोदरावजी कोरडे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ह्या प्रशिक्षणामध्ये आलेल्या सर्व उद्योजकांनी आपला उद्योग तयार करावा व आपल्या पायावर उभं राहावं असं मत व्यक्त करून महात्मा फुले बँक सदैव आपल्या पाठीशी उभी राहील असं आश्वासनसुद्धा दिलं. स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान तथा MIDC इंडस्ट्रियल असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की आज MIDC असोसिएशनच्या सभागृहामध्ये अगरबत्ती तयार करण्याच्या संदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर अमरावती जिल्ह्यातील व अमरावतीमधील बेरोजगार तरुण महिलांसाठी आयोजित करण्यात आलं. अगरबत्ती बनवण्याचे 3 दिवसीय प्रशिक्षण नाममात्र शुल्क घेऊन देणार आहे. तसेच यामध्ये आपण क्लस्टरसुद्धा बनवणार आहोत. अमरावतीच्या अगरबत्तीची ओळख निर्माण करून जागतिक स्तरावर बाजारपेठ निर्माण करू असं सुद्धा त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला सर्व श्री किरण पातुरकर, दिलीपरावजी लोखंडे, प्रमोदरावजी कोरडे, आशिष सावजी, प्रकाश राठी, विजय मेहता, प्रीती सावजी, वर्षा टिकले, प्रीती वाकेकर, भाग्यश्री सेंगर, स्मिता घाटोड, जयश्री गुंपले, रश्मी इंदुरकर, माला दळवी, रेणुका अर्डक, कांचन गाडगे, नंदकिशोर पेटकर, माधुरी चराटे, अथर्व सबळ, पियुष पांडे, गौतम वडे, अशोक मोरे आणि बहुसंख्येने नवउद्योजक तरुण आणि महिला उपस्थित होत्या. नमस्कार, मी प्राध्यापक मोनिका उमक, संयोजिका स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान. स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान 2018 पासून सातत्याने नवीन उद्योजक बनवण्यासाठी काम करते. त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनांची माहिती देतो, हँडहोल्डिंगचं काम करतो. परंतु आता पहिल्यांदाच अध्यक्ष माननीय किरणभाऊ पातुरकर यांच्या संकल्पनेतून प्रशिक्षणार्थ म्हणजे प्रोडक्ट बेस पहिल्यांदाच आम्ही प्रशिक्षण देतोय. अगरबत्तीच्या पासून आम्ही सुरुवात करतोय. यामध्ये आम्ही युवक, महिला, रोजगार या सगळ्यांना प्रशिक्षण देणार आहे. 3 दिवसाचं प्रशिक्षण राहील, ज्याच्यामध्ये अगरबत्तीच्या मशीन्स कशा चालवायच्या, रॉ मटेरियल कुठून येते, तर कच्चा माल कसा वापरायचा, प्रोडक्शन कसं करायचं आणि ते विकायसाठी सुद्धा हँडहोल्डिंग करायचं, असं संपूर्ण मदत आम्ही या सेशनच्या माध्यमातून करणार आहे. यातून जवळपास किरण भाऊंच्या इच्छा म्हणजे त्यांच्या संकल्पनेतून आम्ही जवळपास 100हून अधिक युनिट, छोटे छोटे युनिट, गृह उद्योग हे उभे करणार आहे. आणि त्यानंतर एका वर्षभराच्या आतच जेव्हा 100 उद्योजक, छोटे उद्योजक, गृह उद्योग उभे राहतील, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन कॉमन फॅसिलिटी सेंटर, ज्याला आपण CFC म्हणतो, ज्याला आपण क्लस्टर म्हणतो, असं अगरबत्तीचं क्लस्टर अमरावतीला उभं करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यातून डिपिंग, त्याचं सेंटिंग आणि मार्केटिंग हे इंटरनॅशनल लेवल पर्यंत करायचं आहे. कारण की जवळपास कैक 132 देश असे आहेत की जे संपूर्णतः अगरबत्तीसाठी इंडियावरती डिपेंड करतात. भारताचीच अगरबत्ती ही संपूर्ण जगात जाते. म्हणजे जसं कॅनडा झालं, अमेरिका झालं, हे मॅन्युफॅक्चरिंगच करत नाही, तर इंटरनॅशनल लेवलला हा आमचा अमरावतीचा ब्रँड त्यांना पोहोचवायचा आहे. किरण भाऊंचा मानस आहे की अमरावतीला अंबानगरी, एक सांस्कृतिक शहर असं वेगवेगळ्या आणि नावलौकिकास आली आहे. परंतु आता उद्योगाच्या क्षेत्रात सुद्धा तिचं नावलौकिक जागतिक स्तरावर नेण्याचं मानस आमचं आहे. आता अगरबत्तीचं क्लस्टर झाल्यानंतर लगेचच आम्ही अंध लोकांसाठी 11 जूनला पेपर बॅग मेकिंगचं एक ट्रेनिंग सेशन ठेवणार आहे. आणि त्या बनवलेल्या बॅग, अंध लोकांच्या बनवलेल्या बॅग ह्या आम्ही मेडिकलवाल्यांना आणि हॉटेल असोसिएशन सोबत आणि किराणा असोसिएशन सोबत टायअप करून त्यांचा अंध लोकांच्या बनवलेल्या बॅगचं मार्केटिंग हे आपण तिथे यांना लोकल लेवलवरच मिळवून देणार आहे. त्यानंतर आम्ही जयश्रीताईंच्या मार्गदर्शनाखाली लोणचे आणि स्क्वॅश,
सरबत हे कसे बनवायचे, प्रिझर्वेटर कसे टाकायचे, फूड सेक्टरमध्ये जे वेगवेगळे उद्योग आहे याचं सुद्धा प्रशिक्षण जून महिन्यामध्ये 2 जूनला ठेवणार आहे. त्यानंतर वर्षाताई टिकले यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही साबण, निरमा, हँडवॉश, त्याच्यानंतर नीळ, त्याच्यानंतर फिनाईल हे सगळे प्रोडक्ट कसे बनवायचे याचं सुद्धा प्रशिक्षण देणार आहे. नवीन सगळे उपक्रम हे वर्षभर चालतील. जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करायचं हे आमचं मानस आहे. किरण पातुरकर सरांचं जे वाक्य आहे की उद्योजक बनवूया, उद्योजक घडवूया, या संकल्पनेतून हे काम करताय. निश्चितच या सगळ्या योजना हे सुद्धा आम्ही करून देतो. घाबरू नका, उद्योजक व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अमरावतीमधील महिला बेरोजगार युवक यांच्यासाठी अगरबत्ती प्रशिक्षणाचा कार्यक्रम, 1 दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम अमरावतीमध्ये MIDC असोसिएशनमध्ये मोफत आपण ठेवलेला आहे. याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. 150च्या वर महिला आणि तरुण इथे उपस्थित आहेत. आम्ही यांना 3 दिवसाचं ट्रेनिंग देणार आहोत, ज्यांची तयारी आहे. आणि त्या 3 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देऊन मशीन विकत घेऊन देऊ. त्याच्यानंतर त्यांना रॉ मटेरियल सप्लाय करू आणि त्यांच्याकडनं माल सुद्धा विकत घेऊ. म्हणजे बायबॅक गॅरंटीची अरेंजमेंट आम्ही उद्योजकांसोबत करून देणार आहे. साधारणतः मला अशी अपेक्षा आहे की 100-1 महिला पुरुष याच्यात तयार होतील आणि लवकरच याला चांगलं यश मिळालं तर अमरावती शहरामध्ये 100-200 महिलांच्या सहकार्याने 1000-2000 मशीन घेऊन एक अतिशय चांगलं अगरबत्ती क्लस्टर तयार केलं जाईल आणि हजारो लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळेल. यामार्फत, या अगरबत्ती क्लस्टरच्या मार्फत अमरावतीचं नाव जागतिक स्तरावर आपण नेण्याचा प्रयत्न करू, भारताच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करू. आणि मला खात्री आहे की अमरावतीकर अत्यंत मेहनती आहेत, त्या या प्रकल्पाला चांगलं सहकार्य करतील. मी किरण पातुरकर, अध्यक्ष स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान, अध्यक्ष MIDC असोसिएशन यातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतोय. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा.